तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहे ढेमशे, म्हणजे आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये याला ढेमशे म्हणतात. आणि हा वेल आहे. याच प्रकारे म्हणजे यांनी नवीनच प्रयोग करून पाहिला आणि याचे बघा बेट वडलेले आहेत. बेटवर हे लावलेले आहेत. हे बघा याच्या खाली पन्नी पण आहे आणि त्याच्यावर हे लागवण केलेली आहे. यांना हे जास्तीत जास्त 15 दिवस झालेले आहेत लावून. आणि हे बघा हे रोप विकत आणले आहे ते, म्हणजे रोप विकत म्हणजे बीजही भेटते त्याची. आणि हे लावलेलं आहे त्यांनी, प्रयोग करून पाहिलेलं आहे. आणि हे बघा त्याच्यावरती सावलीसाठी पण बघा त्यांनी ऊन जास्त लागलं नाही पाहिजे, तर हे बघा कशा प्रकारे. आणि हे बघा ताराचं पण त्यांनी हे व्यवस्थापन केलेलं आहे, म्हणजे पद्धतशीरपणे आपण पाहू शकता जमिनीमध्ये ठेवलेलं आहे. आणि मी ते खोलत चाललो होता, हे बघा प्रत्येक ठिकाणी. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे यांनी हे केलेलं आहे, पाहू शकतो मी. संत्र्यामध्ये म्हणजे जे याच्यामध्ये काही म्हणजे मागून लावलेलं आहे यांनी याच्यासाठी. हे बघा प्रत्येक ठिकाणी अशापैकी लावलेलं आहे. त्याची व्यवस्था आपण एकदम पद्धतशीरपणे केलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता तार पण लावलेला आहे. आणि याच्या बघा हे दोरी पण लावली आहे, म्हणजे सेंटरला हे, म्हणजे याच्यावर असं वजनही पडायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यासाठी आज हे यांनी तयार केलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि याच्या पुढची शेती आता म्हणजे दोडकेची यांनी केलेली, आणि कांदा पण लावलेला आहे, पाहू शकतो मी. तर धन्यवाद मित्रांनो, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब आणि करा सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला संपूर्ण माहिती भेटत जाणार मित्रांनो. प्रत्येका शेतामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाची तुम्हाला माहिती भेटत जाणार, म्हणजे काय काय लावलेलं आहे, काय काय केलेलं आहे. आणि हे बघा याच्या संभार पण लावलेला आहे, आंबट चुका पालक सारंच लावलेलं आहे, म्हणजे भाजीपाल्याची शेती केलेली आहे यांनी. हे बघा आणि इकडे फवारा पण चालू आहे.